नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला, तर एका मुलाला शोधण्यात आले यश। लातूर पोलिसांची मोठी कामगिरी। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडली असून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोध मोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे। दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले साईचरण दिनेश स्वामी वय वर्ष 10 वर्ष, तर देवंश मंगेश स्वामी वय वर्ष 7 हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 1 वाजता पोलिसांना प्राप्त झाली। सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बालाजी भंडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोध मोहीम सुरू केली। दरम्यान दुपारी 2:10 शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली। तपास व शोध कार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी वय वर्ष 7 हा मुलगा चाकूर ते उजळम रोड लगत नरेंद्र मनमत आप्पा शेट्टे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला। सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय चाकूर येथे हलविण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच ठाणे गुन्हे शाखेची एकूण 4 पथके तयार करून बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक कार्यरत करण्यात आले। सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने विविध अंगाने सुरू असून मृत्यूचे नेमकं कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे। तसेच दुसरा बेपत्ता मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे। लातूर जिल्हा पोलीस दलाकडून या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहिले असून सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्यामुळे चाकूरमध्ये हरवलेला दुसरा अल्पवयीन मुलगा सुखरूप सापडला। लातूर पोलिसांची मोठी कामगिरी। लातूर जिल्ह्यातील चाकूर ठाणे हद्दीत हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी साईचरण दिनेश स्वामी वय वर्ष 10 याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे। सदर मुलगा सध्या लातूर पोलिसांच्या ताब्यात असून तो पूर्णतः सुखरूप आहे। पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत साईचरणचा शोध लावला आहे। सदर कारवाई पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने शोध मोहीम पार पाडली। पुढील तपास पोलीस करत आहे। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।